जी काल रात्री घटना घडली त्या संदर्भात टिटंबाच्या आश्रमशाळेत जे काही अन्न आहे ते शिजून बाहेरून सेंट्रल किचनचं त्यामध्ये वीजबाधा झाल्याचा प्राथमिक असा अंदाज आहे। आणि मी दवाखान्यात गेलो तर जवळपास 60-70 विद्यार्थी तिथं सुद्धा हजर होते। त्यांच्या तब्येतीची काळजी तिथले डॉक्टर आणि PO तसेच तहसीलदार हे प्रशासकीय मंडळी सर्व घेताच आहेत। परंतु या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले आणि निश्चितच या गोष्टीची सखोल चौकशी करून त्या पद्धतीनं गुन्हे दाखल होतील। काल रात्री ही घटना घडलेली आहे। सेंट्रल किचन पद्धत हे सुरू झाल्यामुळे आणि टेंबली इथे मुख्यालय असल्यामुळे सेंट्रल किचनचं मोठा प्लॅन्ट आहे। त्या प्लॅन्टमध्ये ज्या भाजीपाला ज्या पद्धतीनं टाकायला पाहिजे किंवा इस्तेमाल करायला पाहिजे तो अस्वच्छ भाजीपाला असतो। त्याच्यामुळे तिथं मशीन वगैरे आहे, ज्या पोळ्या वगैरे तयार होते त्या माणसाच्या म्हणजे माणूस हा पोळी तयार करत नाही, तिथं पोळी तयार करण्याचं यंत्रणा आहे, म्हणजे यंत्र तयार आहे, म्हणजे ऑलरेडी मशिनरीतून हा मशिनरीमधून तयार झालेला हा सगळा जेवण पोळ्या विद्यार्थ्यांना मिळणारं जेवण आहे ते मशिनरीमधून तयार होत असते। त्याच्यामुळे ही विषबाधा झाली। तसेच त्या ठिकाणी असणारे मुख्याध्यापक अग्निलाल मावस्कर आणि अधीक्षक पांडे यांची पूर्णतः ती जबाबदारी असते का विद्यार्थ्यांना येणारा भाजीपाला, येणारं साहित्य, येणारं जे गोष्टी विद्यार्थ्याला नाश्ता असेल ह्या गोष्टीची निगराणी करणं त्याचंसुद्धा काम आहे। परंतु त्यांनी ते निगराणी केली नाही, कारण की आम्ही मागच्या वेळेस आमच्याकडे काही व्हिडिओ आले आणि आम्ही प्रत्यक्षदर्शी आम्ही ज्यावेळेस बघितलं केळेसुद्धा विद्यार्थ्यांना सडलेले देतात केळे, त्याच्यानंतर गाजर, केळे, अंडे तर भेटतच नाही विद्यार्थ्याला। परंतु परस्पर अधीक्षक आणि मुख्याध्यापक ह्या ठेकेदारासोबत संगमत करून असा अस्वच्छ आणि ज्याला दुर्गंधी असते त्या भाजीपाल्याला असा भाजीपाला देतो, त्याच्यामुळे विषबाधा झाली। आणि ज्या म्हणजे केमिकल आहे, पॉयझन आहे, कशा पद्धतीचं आहे? नाही केमिकल नाही, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो। त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः सडलेला कुजलेला भाजीपाला विद्यार्थ्यांना खाऊ घालतात, सडलेला कुजलेला, ज्याच्यामध्ये आता जर पत्तागोबीची जर भाजी दिली तर पत्तागोबीचे फोटो मी आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आश्रमशाळेचे, अक्षरशः सडलेले आहे। त्या सडलेल्या भाजीपाला विद्यार्थ्यांना स्वतः चारतात, त्याच्यामुळे ही विषबाधा आहे। आणि जो वेस्टेड एखादा मसाला वेस्टेड असेल, एखादी डाळ वेस्टेड असेल, जे कुजलेली डाळ आहे त्याचंसुद्धा वरण चारतात। पोळी जी असते हे जमिनीवर अशा पोळ्या टाकतात आणि जमिनीवरच्या पोळ्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्यक्षदर्शी पाहिलेलं आहे। या संबंधित आम्ही ATC अप्पर आयुक्त असेल, प्रकल्प अधिकारी असेल यांना मी वारंवार सांगितलं, परंतु तिथला जो AP होता राहुल ठोंबरे ज्याच्या निर्देशनाखाली हा फळ उघडकीस हा प्रकरण चाललेलं आहे। त्याच्यानंतर हा जो अधीक्षक आहे, ज्या टेंबली शाळेचा जो मुख्याध्यापक आहे तो त्या विद्यार्थीचा आपल्या त्या मुख्याध्यापक संघटनेचा असल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि वारंवार असा भ्रष्टाचार हा केला जातो। त्याच्यामुळे ज्या लोकांनी याच्यामध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे, आता जरी प्रकृती स्थिर असली परंतु त्या विद्यार्थ्यांवर हा जो अमानुष हल्ला केला त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि अधीक्षक त्याच्यानंतर मुख्याध्यापक आणि टिटंब्याचे अधीक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबन केलं पाहिजे, अन्यथा आम्ही येणाऱ्या काळामध्ये अप्पर आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू।